नमस्कार मित्रांनो, जय अहिल्या, जय मल्हार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन थांबल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी ठाकरे गटाची शिवसेना आता पूर्णपणे सक्रिय झाली आहे. शिवसेना ठाकरे गटात गेल्या काही दिवसापासून निवडणुकीच्या अनुषंगाने विविध गोष्टी सुरू आहेत. त्यातच काही दिवसापूर्वी ठाकरे गटाने विधानसभा क्षेत्रांसाठी निरीक्षक नेमले होते. आता ठाकरे गटाच्या युवा सेनेने कंबर कसली आहे. मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघात युवा सेनेच्या निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व निरीक्षकांना स्थानिक पातळीवरच्या कामाला आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने युवा सेनेचे नवे निरीक्षक प्रत्येक मतदारसंघात जाऊन युवा सेनेच्या कामकाजाची तपासणी करतील. या तपासणीतून त्यांना महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी युवा सेनेच्या संघटनात्मक स्थिती कशी आहे याबद्दलची माहिती मिळेल. तसेच निरीक्षकांना मतदारसंघातील शाखांची आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांची सखोल माहिती गोळा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामध्ये शाखा अधिकारी किती वर्षापासून काम करत आहेत, त्यांच्या कामाचा अनुभव आणि त्यांची वये यासारख्या गोष्टींची माहिती घेतली जाणार आहे. तर आता आपण पाहूया युवा सेनेने नेमलेल्या निरीक्षकांची यादी. त्यामध्ये दहिसर विधानसभामध्ये आहेत संदीप वरखडे आणि सतीश नरसिंह. मागाठाणे विधानसभामध्ये आहेत हेमंत दुधवडकर आणि इम्रान शेख. चारकोप विधानसभामध्ये आहेत मयूर कांबळे आणि संतोष धोत्रे. अणुशक्तीनगर विधानसभामध्ये आहेत मुकेश कोळी आणि पोपट बेदरकर. शिवडी विधानसभामध्ये आहेत गीतेश राऊत आणि विश्वास पाटेकर. दिंडोशी विधानसभामध्ये आहेत प्रथमेश सकपाल आणि जसप्रीत सिंह वडेरा. अंधेरी पूर्वमध्ये आहेत संकेश सावंत आणि निलेश गवळी. वांद्रे पूर्वमध्ये आहेत बाळा लोकरे आणि दुर्गेश वैद्य. विक्रोळीमध्ये आहेत अजिंक्य धात्रक आणि रितेश सावंत. चांदिवलीमध्ये आहेत अजित गावडे आणि आदित्य महाडिक. तसेच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निरीक्षकांनी त्यांच्या दौऱ्यात कोणत्या गोष्टीचा आढावा घ्यायचा याची एक विस्तृत यादी तयार करण्यात आली आहे. यात शाखा अधिकारी आणि गट अधिकारी यांच्या पदावर कधीपासून आहेत, त्यांचे वय आणि इतर पदाधिकाऱ्यांची स्थिती तपासली जाईल. तसेच आवश्यक असल्यास नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची शिफारसी केल्या जातील. यासोबतच स्थानिक पातळीवर युवा सेना आणि शिवसेना यांच्यात योग्य समन्वय आहे की नाही हे देखील तपासले जाईल. त्यासोबतच शाखा स्तरावर नियमित बैठक होतात का, शेवटची बैठक कधी झाली आणि 1 महिन्यात किती वेळा बैठक झाली याची माहिती घेतली जाईल. तसेच मतदारसंघातील कॉलेजमध्ये युवा सेनेचे कॉलेज युनिट्स आहेत का, असल्यास त्याची यादी आणि नसल्यास त्यामागचे कारण शोधले जातील. तसेच महिलांसाठी असलेल्या युवती सेनेची सध्याची स्थिती काय आहे, त्या सक्रिय आहेत का आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांची यादी तपासली जाईल. या निरीक्षकांच्या अहवालावर आधारित पुढील रणनीती ठरवली जाईल. त्यामुळे आगामी निवडणुकीत ठाकरे गटाची शिवसेना अधिक मजबूतपणे मैदानात उतरण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. धन्यवाद. जय अहिल्या, जय मल्हार.